कुठलीही पूर्वतयारी न करता उपवासाचे क्रिस्पी बॉल्स ही रेसिपी अगदी झटपट होते आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते. क्रिस्पी बॉल बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून चांगले परतून घ्यायचे. 2 मिनिटे परतून झाले की यामध्ये 2 वाट्या पाणी टाकायचे. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. 2 मिनिटांनी यामध्ये 1 वाटी भगर टाकायची आणि मंद आचेवर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. पाण्यामध्ये भगर व्यवस्थित एकत्र केली की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम आचेवर भगर चांगली शिजवून घ्यायची. अशी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटे झाकून ठेवायची. भगर थंड करून घ्यायची. एका परातीत शिजवून घेतलेली भगर आणि यामध्ये 1 उकडून घेतलेला बटाटा किसून टाकायचा. भगर आणि बटाटा व्यवस्थित एकत्र करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे. येथे मी सर्व बॉल्स बनवून घेतले आहे. सुरुवातीला बॉल्स तळण्यासाठी तेल चांगले कडक तापवून घ्यायचे. सर्व बॉल्स तेलात टाकून झाले की मध्यम आचेवर बॉल्स तळून घ्यायचे. अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत बॉल्स छान तळून घेतले आहे. या ठिकाणी राहिलेले सर्व बॉल्स मी अशा प्रकारे तळून घेतले आहे. तर कशी वाटली उपवासाची स्नॅक्सची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास प्रतूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकू शकता. हे उपवासाचे बॉल्स अतिशय कुरकुरीत झालेले आहेत. उपवासाचे भगरीचे वडे आणि चटणीची सर्वात सोपी आणि पटकन होणारी रेसिपी दाखवली आहे. यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. सर्वप्रथम चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 कप दही, 5 ते 6 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 कप भाजून घेतलेली भगर आणि 4 चमचे भाजलेले साबुदाणे जाडसर बारीक करून घ्यायचे. एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकून थोडी परतून घ्यायची. यानंतर यामध्ये 2 कप पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचे.
पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेले भगर आणि साबुदाण्याचे मिश्रण टाकून व्यवस्थित एकत्र करायचे. मिश्रण असे घट्ट झाले की गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. यानंतर एका मोठ्या भांड्यात थंड झालेले मिश्रण, एक मध्यम आकाराचा उकडून किसून घेतलेला बटाटा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाड कूट, चवीनुसार मीठ, हे सगळं व्यवस्थित एकत्र करून याचा गोळा बनवून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक छोटा गोळा घेऊन त्याचा वडा बनवून घ्यायचा. एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापत ठेवायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर वडे छान तळून घ्यायचे. उपवासाला काहीतरी पटकन बनवून खावंसं वाटलं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमी वेळात फोडणीची भगर बनविण्याची सोपी पद्धत दाखवली आहे. उपवासाला पटकन फोडणीची भगर बनवण्यासाठी एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 कढीपत्त्याची पाने चांगली परतून घ्यायची. यानंतर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची. तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि कढीपत्ता खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये 1 वाटी भगर टाकायची. 3-4 मिनिटे भगर शिजवून घेतली की यामध्ये 5 ते 7 चमचे जाड शेंगदाण्याचा कूट टाकायचा. मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे भगर शिजवून घ्यायची. गरम गरम फोडणीची भगर तयार आहे. आषाढी एकादशी येते, मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उपवासाचे घावणे नक्की बनवून बघा. कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता भगरीचे अतिशय मऊ आणि जाळीदार घावणे अगदी कमी वेळात बनतात. भगरीचे घावणे बनवण्यासाठी एका भांड्यात 1 कप भगर, 4 चमचे साबुदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून तासभर भिजवून घ्यायचे. 1 तास भिजवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेले भगर आणि साबुदाणे, बारीक फोडी करून घेतलेला 1 कच्चा बटाटा, 3-4 चमचे शेंगदाणा कूट, चवीनुसार मीठ टाकून बारीक दळून घ्यायचे.
अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि यामध्ये 1 चमचा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची. पुन्हा व्यवस्थित एकत्र करून 10 मिनिटे झाकून ठेवायचे. घावणे बनवण्यासाठी तवा चांगला तापवून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम आचेवर घावणे बनवून घ्यायचे. दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे. उपवासाचे घावणे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास प्रतूस किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.